कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती देणारे प्रसार माध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। नमस्कार, मी सागर कदम। तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राइम टाइम बुलेटिन। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्त्वाच्या हेडलाईन्स। डॉक्टरांच्या गैरहजेरीमुळे 16 वर्षीय सोहमचा मृत्यू। संतप्त ग्रामस्थांनी तळे आरोग्य केंद्राला घातला घेराव। दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांवरती कारवाईची जोरदार मागणी। तळे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये संतापाचा उद्रेक। कोका कोला कंपनी विरोधात पुन्हा रणशिंग फुंकले। गुन्हा दाखल होताच अजगणी सरपंच सदस्य आक्रमक। आंदोलन अधिक तीव्र करण्याचा ग्रामस्थांचा इशारा। कोकणात बरसतोय मुसळधार पाऊस। पावसाची पुन्हा एकदा दमदार हजेरी। काल संध्याकाळपासून पावसाने जिल्ह्याला झोडपले। स्वप्नांच्या आकाशात झेपावलेली मुलगी मृत्यूच्या अधीन। अवघ्या 23 वर्षीय मैथिलीची प्राणज्योत मालवली। अहमदाबाद येथील विमान अपघातात हवाई सुंदरी मैथिलीचा दुर्दैवी मृत्यू। आणि हवामान अनुकूल शेतीचा आदर्श नमुना। वेरळ येथे प्रगतशील शेतकरी आप्पा कदम यांनी केली शास्त्रशुद्ध लागवड। आता पाहूया सविस्तर वृत्त। डॉक्टरांच्या गैरहजेरीमुळे 17 वर्षीय सोहम शिर्के याला उपचाराअभावी मृत्यूला सामोरे जावे लागल्याची दुर्घटना 13 जून रोजी घडली। या घटनेचे तीव्र पडसाद आज 14 जून रोजी तळे गावात उमटले। संतप्त ग्रामस्थांनी तळे प्राथमिक आरोग्य केंद्रात धडक देत वैद्यकीय अधिकारी आणि तालुका आरोग्य प्रशासनाला घेराव घालून जबरदस्त जाब विचारला। गावातील माजी पंचायत समिती सदस्य, माजी सभापती, सरपंच तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते। त्यांनी आरोग्य केंद्रातील गैरहजर असलेल्या 2 डॉक्टरांविरोधात तात्काळ कारवाईची जोरदार मागणी केली। दवाखाना सुसज्ज आहे, औषधांचा मुबलक साठा देखील आहे, मात्र डॉक्टर नसल्याने रुग्णांची वाताहत होते। सोहमला वेळेवरती उपचार मिळाले असते तर त्याचा जीव वाचू शकला असता, असा संताप व्यक्त करीत ग्रामस्थांनी प्रशासकीय दुर्लक्षावरती बोट ठेवले। तळे प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांसाठी निवासाची सुविधा देखील आहे। कोणताही अधिकारी अथवा कर्मचारी त्या ठिकाणी वास्तव्यास राहत नाही, असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केलाय। डोंगरी व दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सेवांचा लाभ मिळण्याऐवजी त्यांनी जीवनाशी झुंज देण्याची वेळ आलेली आहे। डोंगरी व दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सेवांचा लाभ मिळण्याऐवजी त्यांना जीवनाशी झुंज देण्याची वेळ आली आहे। हे चित्र अत्यंत धक्कादायक असल्याचे उपस्थितांनी सांगितले आहे। ही केवळ एका तरुणाच्या मृत्यूची घटना नाही, तर संपूर्ण आरोग्य यंत्रणेचा प्रश्न आहे। संबंधित अधिकाऱ्यांवरती तात्काळ कारवाई करून आरोग्य सेवा सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे। अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। डॉक्टर नसल्यामुळे सर्पदंश झालेल्या 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल खेड तालुक्यातील तळे गावात घडली। वेळेवरती उपचार न मिळाल्याने सोहमचे प्राण गेले आहेत। सर्पदंशावरील औषध उपलब्ध असताना देखील फक्त डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे एका तरुणाचा मृत्यू झाला, ही बाब संतापजनक ठरली आहे। या घटनेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तळे आरोग्य केंद्रावरती जाऊन तेथील अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवरती धरले। आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणावरती तीव्र संताप व्यक्त होत असून दोषींवरती कारवाई करण्याची आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नियुक्त करावेत, अशी मागणी होत आहे। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख विजयराव जाधव, खेड तालुका प्रमुख दत्ताराम भिलारे, उपतालुका प्रमुख सचिन उर्फ बबलू सकपाळ, विभाग प्रमुख सुरेश मोरे, विभाग प्रमुख किरण मोरे, विभाग प्रमुख सागर मोगरे उपस्थित होते। काल जी तळ्यामध्ये जी दुर्घटना घडली, सोहम मंगेश शिर्के वय वर्ष 16 या तरुणाला विंचूदंश झाला। विंचूदंश झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी तळे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणला असता त्या ठिकाणी नर्स होती, NM नर्स होती, त्या नर्सच्याकडं त्या पेशंटला सुपूर्द केलं, परंतु सर्पदंश आणि विंचूदंशाची इंजेक्शन असून देखील त्या नर्सनी त्याला न दिल्यामुळे पुढचा त्याचा हा जो अनर्थ घडलेला आहे, तिथून मग त्याला तिथं तात्विक प्रथमोपचार करून त्याला कळबणी या ठिकाणी पाठवलं। कळबणीमध्ये देखील सर्पदंश विंचूदंशाचं इंजेक्शन त्याला दिलं गेलं असलं तरी पण विलंब झाल्यामुळे ते विष त्याच्या संपूर्ण शरीरामध्ये भिनलेलं होतं आणि मग तिथून देखील उपचार न झाल्यामुळे त्याला डेरवनच्या हॉस्पिटलमध्ये हलवलं, परंतु तो रुग्ण
काय त्याच्यातून बचावलेला नाही। हा केवळ जिल्हा परिषद प्रशासन शासनाच्या हलगर्जीपणामुळे या तरुणाचा मृत्यू झालेला आहे। अशा पद्धतीचं या ठिकाणी वागणूक त्यांना मिळालेली आहे। मित्रांनो, हा प्राथमिक आरोग्य केंद्र ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुलाची सासरवाडी, या सासरवाडीमध्ये जर अशा पद्धतीची परिस्थिती असेल आणि माजी मंत्री रामदास कदम यांचा मतदारसंघ, आजचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा देखील मतदारसंघ आहे, आपण यांना देखील तो जाब विचारू शकतो की नेमकं प्रशासनाची शासनाची परिस्थिती काय आहे। आणि म्हणून जाब या प्रशासनाला विचारण्याची तेवढीच जबाबदारी आहे आणि वरिष्ठ मंत्री संत्री ह्या सरकारला देखील विचारणं तेवढीच गरजेचे आहे। आणि असल्या ह्या हलगर्जीपणामुळे एका तरुणाचा नाहक या ठिकाणी बळी गेलेला आहे। तळाव हॉस्पिटलमध्ये सोहम शिर्के या 17 वर्षा मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। त्या मृत्यूस जबाबदार म्हणजे जर धरलं कुणाला तर ते प्रशासनाला धरलं झालं। प्रशासनाच्या हलगर्जीमुळे त्या मुलाचा मृत्यू झालेला आहे। कारण आजच नाही तर पूर्वपार त्या तळा हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अवेलेबल नाही। दुसरा प्रश्न, त्या नर्सनी जी इंजेक्शन असून का दिली नाही ह्याची सुद्धा माहिती घ्यायला पाहिजे। माहिती घेतली, आम्ही वरिष्ठांची मुलाखत घेतली, डिओजोना भेटलो, परंतु समाधानकारक उत्तर मिळालं नाही। पण जर अशाच जर वेळोवेळी जर घटना घडत असतील तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तीव्र आंदोलन छेडण्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। आणि काल जी घटना घडली ह्याचा जाहीर मी निषेध करतो। असगणी येथे बेकायदेशीर जमाव प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे। गुन्हा दाखल करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू असून ग्रामस्थांच्या हक्कासाठी लढा मागे हटणार नाही असे सरपंच संजना संजय बुर्टे यांनी ठामपणे सांगितले आहे। असगणी येथील ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सरपंच संजना बुर्टे, उपसरपंच यासीन घारे, सदस्य प्रमोद चांदिवडे, चंद्रकांत गोसावी, माजी सरपंच अनंत नायनाक, शिवसेना शिंदे गटाचे शाखा प्रमुख इस्माईल कादरी आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते। कोको कोला कंपनी नोकर भरती व इतर छोटे मोठे ठेके यामध्ये स्थानिक भूमिपुत्रांना जाणूनबुजून डावलल्याने येथील भूमिपुत्रांसाठी जे आम्ही आज मूक मोर्चा काढला होता त्या संदर्भात आम्हाला पोलीस यंत्रणेकडून आम्हाला नोटिसा काढल्या। त्या संदर्भात आम्ही आज मूक मोर्चा काढला। याचा सर्व यावरील जो हे आहे जबाबदार आहे तर कंपनी व्यवस्थापन कमिटी याला जबाबदार आहे। येथील शेतकऱ्यांनी ज्या जमिनी दिल्या त्या कवडीमोलाच्या भावाने जमिनी दिल्या गेल्या, त्या संदर्भात आम्ही आज शेतकरी आमचा भूमिहीन झाला आहे, त्या शेतकरी युवकाला आज रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे। त्या शेतकऱ्यासाठी किंवा त्या युवकासाठी आज जर नोकरी मिळत नसेल तर नोकरी त्यांनी मिळवून द्यायला पाहिजे। आणि ते जर नोकरीच्या बद्दल काही व्यवस्थापन होत नसेल तर आम्ही आज याच्यापेक्षा कोणतेही मोठे गुन्हे झाले तरी आम्ही स्वीकारायला तयार आहोत। गावकऱ्यांचे हित जोपर्यंत धोक्यात येत आहे तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असे उपसरपंच यासीन घारे यांनी सांगितले आहे। आमचा जो मुद्दा होता तो स्थानिकांना त्या ठिकाणी नोकरी मिळावी की भूमिहीनांना त्या ठिकाणी नोकरी मिळावी हा एकच मुद्दा होता। आणि तशा प्रकारचा ठराव 8/5/2025 या दिवशी जी ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेच्या ठरावाच्या अनुषंगाने हा मूक मोर्चा काढलेला होता। पण तरीसुद्धा वेगवेगळे जे फौजदारी गुन्हे दाखल आमच्यावरती झाले त्या फौजदारी गुन्हे दाखल होण्यामध्ये प्रशासनसुद्धा तितकंच जबाबदार आहे आणि याबरोबर कंपनी प्रशासन देखील जबाबदार आहे। आणि याबरोबर हे जे गुन्हे दाखल झाले ह्या गुन्हे दाखल झालेल्यावरती कोकणामधल्या एकही लोकप्रतिनिधींनी त्यावरती कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केली गेली नाही। कोकणामध्ये मंत्री आहेत, उद्योगमंत्री आहेत, पालकमंत्री आहेत, या कुणीही याच्यावरती कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केली नाही। याबद्दल मात्र आमच्या अजगणीवासियांना त्याबद्दल खेद वाटतो। आणि हा जो लढा आहे हा लढा फक्त इथेच संपलेला नाही, ही फक्त नाटकाला सुरुवात झालेली आहे, अजून नाटक बाकी आहे। आणि त्यामुळे इथून पुढचा जो लढा असणार आहे हा फक्त मूक मोर्चा झाला, पण इथून पुढे मात्र आम्ही याच प्रकारचं आम्हाला जोपर्यंत आमच्या स्थानिक युवक युवतींना नोकऱ्या त्या ठिकाणी मिळत नाहीयेत तोपर्यंत जे आंदोलन करावं लागेल, म्हणजे त्याच्यामध्ये साखळी आंदोलन असेल, बाईक रॅली असेल, जे काय असेल ते करायला किंवा रस्त्यावरती उतरायला आम्ही मागे पुढे होणार नाहीये। म्हणून आजची ही पत्रकार परिषद
इथल्या असणाऱ्या प्रशासन व्यवस्थेचा निषेध म्हणून आणि कंपनी प्रशासन व्यवस्थेचा निषेध म्हणून आजची आम्ही ग्रामपंचायतीमध्ये ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. ग्रामपंचायत सदस्य यांनी आंदोलन हे पूर्णतः लोकशाही मार्गाने आणि अहिंसात्मक स्वरूपाचे असल्याचा पुनरुच्चार केलाय. पत्रकार परिषदेत ग्रामपंचायतीने पुढील काही दिवसात तालुका व जिल्हा स्तरावरती अधिक मोठे आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतल्याचेही जाहीर करण्यात आले. कोका कोला कंपनी जाणून बुजून स्थानिक तरुणांना नोकरीतून डावलत असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला आहे. मी तुषार श्रीकांत फडकले, आजगणी गावचा रहिवासी आहे. मी एक डिप्लोमा मेकॅनिकल कॅन्डिडेट आहे आणि असे माझ्यासारखे अनेक तरुणी आजगणी गावामध्ये आहेत. BSc असो, MSc असो, डिप्लोमा किंवा डिग्री असो, अशा सगळ्या प्रकारचे पात्रतेचे कॅन्डिडेट असतानासुद्धा कोका कोलासारखी कंपनी त्यांना रोजगार मिळवण्यासाठी स्थान देत नाही आहे. तर माझं म्हणणं एवढंच आहे की जर अशा पद्धतीने स्थानिकांना जर रोजगार मिळत नसतील तर या तरुण वर्गाने आणि तरुणांनी कुठे जायचं? कारण की जर आपण पाहिलं तर आमच्या वडिलांनी MIDCला सगळ्या आपल्या शेतजमिनी दिल्या आहेत आणि त्यानंतर शेतीसाठीसुद्धा जागा राहिलेली नाही. मग तरुणांनी बेरोजगारच फिरायचं का? आणि जर अशी परिस्थिती असेल तर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये ज्या पद्धतीचे आंदोलन करावं लागेल किंवा काय करावं लागेल त्यासाठी तरुणी वर्ग नक्कीच त्यामध्ये सगळ्यामध्ये सहभागी होतील. आजगणी गावातील एक क्वालिफाईड तरुण आहे आणि मला तुम्हाला या प्रेस कॉन्फरन्सद्वारे हे सांगायचं आहे की जे कोका कोला सारखा मोठा प्रोजेक्ट आमच्या आजगणी गावामध्ये आला आहे तर तिथे आमच्या आजगणी गावाचे दोन कॅन्डिडेट सिलेक्ट झाले होते, परंतु मॅनेजमेंटने त्यांना अपॉइंटमेंट देण्या अगोदर फक्त त्यांचा ॲड्रेस आजगणी काढल्याच्या नंतर त्यांना डावलले गेले. अशा पद्धतीने इथे या कंपनीचं मॅनेजमेंट चालत आहे. तर मला पुन्हा एकदा प्रशासनाला रिक्वेस्ट करायची, जर असं आजगणी म्हणून जर तुम्ही डावलत असाल तर जे ग्रामपंचायत आता पाऊल उचलेल त्याच्यामध्ये बहुसंख्येने आम्ही तरुण वर्ग पुढे असू आणि कंपनीला ज्या पद्धतीने उत्तर द्यायचे त्या पद्धतीने आम्ही उत्तर देऊ. आता या संघटनेचे जगामध्ये 2 कोटीपेक्षा जास्त सभासद आहेत. आता ही संघटना काय करते? जसं आता आपण या आजगणी ग्रामपंचायतपुरतं बोलूया की जसं यांच्या काय मागण्या होत्या की स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीमध्ये संधी मिळाली पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे. कंपनी व्यवस्था पण ऐकत नाही. मग आता काय की ह्या संघटनेचं, माझ्या संघटनेचं आणि कोका कोला कंपनीचं एक जॉईंट स्टेटमेंट आहे आणि त्या जॉईंट स्टेटमेंटप्रमाणे जगामध्ये ही कंपनी कुठल्याही त्या देशाचं कायद्याचं उल्लंघन करत असेल तर त्या कंपनी आस्थापनाविरोधात आम्ही ती केस फाईल तिथे त्यांचं जे हेडक्वार्टर आहे, म्हणजे आता अमेरिकेमध्ये अटलांटामध्ये जे हेडक्वार्टर आहे तिथे आम्ही ती केस फाईल करू शकतो किंवा तिथे तो मुद्दा उपस्थित करू शकतो आणि त्या चर्चेद्वारे तो विषय आहे तो निकाल काढण्याचा आम्ही प्रयत्न करतो. विमान अपघातामध्ये उरणच्या रहिवासी आणि एअर होस्टेस मैथिली पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. संघर्षातून हवाई सुंदरी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून ते प्रत्यक्षात आणलेल्या मैथिलीचं अशा प्रकारे अचानक जाणं संपूर्ण उरण परिसरासह रायगड जिल्ह्याला सुन्न करून गेलं आहे. स्वप्नांच्या आकाशात झेपावलेली मुलगी मृत्यूच्या आधीन गेली. केवळ 23व्या वर्षी आकाशात झेप घेणाऱ्या मैथिलीने 2 वर्षापूर्वीच एअर इंडियामध्ये एअर होस्टेस म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. ती घरातील एकमेव कमावती व्यक्ती होती. तिच्या जाण्यामुळे पाटील कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असून अनेकांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आहेत. 15 वर्षापासून धाकट्या बहिणीची जबाबदारी उचललेली मैथिलीने आपली धाकटी बहीण दृष्टी पाटील हिच्या शिक्षणाची जबाबदारी लहानपासूनच उचलली होती. तेच की फ्लाईट आहे मुंबई टू दिल्ली, मग दिल्लीला स्टे आणि मग दिल्ली टू अहमदाबाद मॉर्निंगमध्ये आणि आफ्टरनूनला अहमदाबाद टू लंडन. हो, मम्मी आणि पप्पांना कळवते ते टेक ऑफच्या आधी. तिला, मला आणि माझ्या भावाला पुढे शिकवायचं होतं. मग तिला 12th म्हणजे 11th-12thच्याच ड्युरिंग तिने कोर्स परस्यू केला केबिन क्रू करायचा आणि मग इंटरव्ह्यूज देत होती साईड बाय साईड आणि डिग्री पण चालू होती कॉमर्समध्ये. मग तिला पटकन म्हणजे जॉब हवी होती आणि मग म्हणजे पुढे मला आणि माझ्या भावाला शिक्षण असं करता येईल. वडिलांच्या आजारपणामुळे दृष्टी मागील 15 वर्षांपासून मामाच्या गावी राहत होती. सध्या ती बीटेक शिक्षण घेत आहे. मोठी बहीण एअर होस्टेस झाली आणि धाकटी बहिणीला डॉक्टर किंवा इंजिनियर बनवण्याचं तिचं स्वप्न होतं, पण आता हे स्वप्न धुळीस मिळालं आहे. बुधवारी गेली ती
दुपारच्या टायमाला. आणि तिने सांगितलं इथून इथे फ्लॅट जाईल, तिथं जाईल. नंतर मग अहमदाबादशी तिने मम्मीला फोन केला, तिच्या माझ्या पत्नीला. मी पण होतो, मामा पण होता. 1:10 ते 12 फोन आला होता. पण मी ऐकलं का दिल्लीला जाणार फ्लाईट. माझ्या मिसेसने पण मला ती गोष्ट सांगितली का ती लंडनला चालले. आणि 2:30ला मी 2:15ला मी तिला हे दाखवलं, बरं मुलगी आपली कुठं चालली, असं झालंय. पण तिच्या मैत्रिणीचा फोन तिला आला, मिसेसला, 2:45च्या आसपास. आपलं मैत्रिणी त्याच्यात होती. एवढी भक्ती करायची कृष्णाची. मैथिली ही फारच हुशार आणि समजूतदार मुलगी होती. तिचं स्वप्न मोठं होतं आणि तिने ते पूर्णही केलं. मात्र नियतीला ते मान्य नव्हतं. स्वप्न पुरा केलं पण अर्धवट राहिला तिचं आता स्वप्न. तिला हवाईची तरी व्हायची होती, 5वी पासून तिचा होता. पुढची पण मी आम्हाला सांगायची मला हवाई सुंदरी व्हायचं. क्लास टेस्टला सांगायचं तुला काय व्हायचं, पुढे काय होशील तू, हवाई सुंदरी होणार, रेस्टॉरंट होणार. रेस्टॉरंट झाली तिचा तिने भेटू पुरा गेला. कमी पडलं का मामीला फोन करायची, काही पैसे कमी पडले काय करते, आम्ही पटकन द्यायची फोनमध्येच टाकून. सगळं तिने तिचं ती व्यवस्थित जबाबदारी केली, आम्ही सगळ्याही केली. तिला पाठिंबा दिला. हो तू कुठं मोठी हो, आनंद झाला आम्हाला, आनंद झाला. झाली रेस्टाईल झाली. आता इंटरव्ह्यूला कधी मला बरोबर न्यायची, कधी तिला बरोबर न्यायची, कधी मम्मी जायची इंटरव्ह्यूला. लांब कुठं असायचं तरी बरोबर न्यायची आम्हाला. ज्या पद्धतीत आम्ही गणपतीत वगैरे एकत्र जेव्हा बसायचो तेव्हा ती बोलायची की मी माझं स्वप्न साकार केलं, मला अजूनही पुढं जायचं आहे आणि मी माझ्या वडिलांच्या 20-25 हजाराच्या पगारामध्ये आमचं भागणार नाही. पण मुलीला माझी छोटी बहीण आहे श्रद्धा असेल किंवा आपली क्रिस्टी आणि भाऊ, त्या दोघांना पण मी माझ्या पगारातनं शिकवेन. मी 2-3 वर्ष भरलेले लग्न उशिरा करेन पण माझ्या दोन्ही भावंडांना मी चांगलं शिक्षण देईन. ही भावना ती आमच्या घरात बसल्यानंतर ती मांडायची. तर माझी अशी इच्छा आहे की शासन दरबाराने आपल्यामार्फत मी त्यांची जरी मागणी नसली तरी मी गावचा माजी सरपंच नात्याने आणि कुटुंबातला एक सदस्य आहे, तर मुख्यमंत्र्यांकडे मी मागणी करेन की हा सगळा जो प्रकार झालेला आहे दुर्घटना याची चौकशी तर व्हावीच, परंतु शासनाच्या मार्फत जे लक्ष देतील तेव्हा जशी आता हवाई सुंदरीमध्ये होती क्रूज मेंबरमध्ये तसं मुलीला बहिणीला किंवा भावाला सरकारी नोकरीमध्ये जर मुख्यमंत्र्यांच्या मार्फत शासनामध्ये शासकीय नोकरीमध्ये सामावून घेतलं तर या कुटुंबाचा उदरनिर्वाह पुढे चांगला होईल असं मला. शाळा सुरू होण्यास अवघे 2 दिवस राहिले असताना लांजा तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा इसवली सुतार पनोरे शाळेच्या छताची अक्षरशः दुरावस्था झाली आहे. अनेक ठिकाणी कौले तुटून छत मोडकळीस आलेले आहे, तसेच शौचालय पूर्णपणे मोडकळीस आलेले आहे. यामुळे मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. याबाबत पंचायत समिती लांजा व जिल्हा परिषदेकडे वारंवार लेखित शाळा दुरुस्ती प्रस्ताव देऊन देखील प्रशासनाचा याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा होत असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. मी आत्ता जिल्हा परिषद इसवली सुतार या शाळेमध्ये आहे. या शाळेमध्ये 2 दिवसा 16 तारखेला शाळा चालू होणार आहे. तर ही इमारत जी आहे ही पूर्णपणे नादुरुस्त आहे. या इमारतीमध्ये मुलं बसण्याच्या अयोग्यतेची राहिलेली आहे, परंतु या शाळेमध्ये गळतीमुळे मुलंसुद्धा बसू शकत नाहीत. आम्ही शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा शासन याच्याकडे दुर्लक्ष करतं आहे. शासन मुलांच्या जीवितानेशी खेळतं आहे असं आम्हाला वाटतं आहे, परंतु या शाळेची डागडुजी व्हावी यासाठी शासनाने प्रयत्न करावे व लवकरात लवकर जी गळती आहे ती थांबवावी अशी माझी विनंती आहे. त्याचबरोबर जे शौचालय आहे ते सुद्धा नादुरुस्त आहे. त्या शौचालयासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावं असं मी आपल्याला विनंती करतो. लांजा तालुक्यातील पुनस येथील संसारे फाटा या ठिकाणी 8 जून रोजी सायंकाळी रस्त्यावरती बिबट्याचे पिल्लू ग्रामस्थांना आढळले होते. यावेळी प्राणीप्रेमी यांनी तात्काळ वन विभागाला त्याची कल्पना दिल्यावरती तात्काळ वन विभागाचे अधिकारी वनपाल लांजा वनरक्षक यांनी घटनास्थळी जाऊन पिल्लास ताब्यात घेतले. 1 महिन्याचे बिबट वन्य प्राण्याचे लहान पिल्लू हे नर जातीचे असल्याचे निदर्शनास आले. बिबट्याचे पिल्लू हे थोडे अशक्त दिसत असल्याने वन अधिकारी यांनी पिल्लाला ताब्यात घेतले.
याबाबत वनविभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई यांना याबाबत माहिती देण्यात आली। प्राथमिक तपासणी करून बिबट्याच्या पिल्ल्याची आईबरोबर पुनर्भेट होण्यासाठी 8 जून पासून वनविभाग लांजा यांनी अथक प्रयत्न केले, पण मादी बिबट्याच्या आईने पिल्लाला नेले नाही। पण सातत्याने बिबट्याचे पिल्लावरती निगराणी करता लावण्यात आलेल्या कॅमेरामध्ये 10 जून 2025 रोजी रात्री 2 वेळा बिबट मादी पिल्लाजवळ येऊन गेल्याचे छायाचित्रात कॅमेरामध्ये संकलित झाले आहे। सध्या पशुवैद्यकीय अधिकारी, वन्यजीव सातारा वन विभाग व सह्याद्री व्याघ्र डॉक्टर निखिल बनगर बिबट्याच्या पिल्लाची देखरेख करत आहेत। मागील आठवड्यापासून काही प्रमाणात विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे। राजापूर लांजा तालुक्यातील अनेक ठिकाणी पडलेल्या पावसामुळे घरात पाणी शिरले असल्याच्या घटना समोर आल्या आहेत। तर प्रथमच राजापूर येथील महाकाली मंदिर पाण्यात गेले आहे, तर नदीकाठी असलेल्या घरात देखील रात्रीच्या वेळेस पाणी शिरले असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे। तसेच या पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पडझड झाली आहे। तसेच काही गावांचा शहरांशी संपर्क तुटला आहे, तर रस्त्यावरती दरड कोसळून रहदारीचे मार्ग बंद झाले आहेत। तसेच नाल्यावरील छोटे पूल देखील वाहून गेल्याचे चित्र समोर आले आहे। हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार 13 व 14 तारखेला कोकणात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता। रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या वतीने देखील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत। लांजा तालुक्यात पावसाचा हाहाकार पाहायला मिळालाय। मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली। यामध्ये पनोरे गावातील अनेक वाड्या वस्तीमध्ये पाणी आणि चिखल घरात शिरला। अनेक ठिकाणी रस्त्यावर दरड कोसळल्याचे चित्र पाहायला मिळाले। रस्त्यावरील गटारांची व्यवस्था सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आली नसल्यामुळे याचा फटका स्थानिक घरांना बसताना पाहायला मिळालाय। या ठिकाणी शाळांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याचे व सर्वत्र चिखलमय झाल्याचे पाहायला मिळाले। अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करून तलाठी तसेच कृषी सेवक यांनी प्रत्यक्ष पंचनामे केले। याबाबत स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। आमच्या सुरईवाडीमध्ये रात्री जो पाऊस पडला त्या पावसाने जवळजवळ 10 ते 12 कुटुंबांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे। जवळजवळ त्या रस्त्याला गटार नसल्यामुळे तो नाला जो होता तो चॉकअप झाला आणि त्याच्यातूनच पाणी जात नसल्यामुळे, ते गटार नसल्यामुळे त्याच्यातून जो त्यांची पाकाडी होती, पायवाड होती, त्याच्यातून पाणी गेलं आणि त्या लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलं। त्याचप्रमाणे जिल्हा परिषद पनोरे शाळा कवचेवाडी ह्याच्यामध्ये सुद्धा स्लॅब गळती आहे, त्याच्यातून त्या पावसाचं पाणी गेलेलं आहे। मध्यरात्री लांजा तालुक्यात जोरदार पाऊस कोसळला, पण लांजा शहरानजीकच्या श्रीराम ब्रिज जवळ महामार्गाचे अपूर्ण राहिलेल्या कामाचा फटका इथल्या नागरिकांना बसलाय। ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचा फटका आणि महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मुळमुळीत धोरणामुळे श्रीराम ब्रिज जवळच्या काही घरात मध्यरात्री पाणी शिरले। महामार्गावरून निचरा न होणारे पाणी थेट घरात शिरल्याने इथल्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे। काल रात्री झालेल्या पावसाचा अडिवरे गावातील प्रसिद्ध महाकाली मंदिराला फटका बसला आहे। काल रात्री अडिवरे परिसरात मेघगर्जनेसह ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने महाकाली मंदिराच्या आवारात पहिल्यांदाच पावसाचे पाणी साचले। अडिवरे मंदिराच्या सभामंडपाला सुद्धा पाणी लागले। पहिल्यांदाच मंदिरात पाणी आल्याने अनेक ग्रामस्थ अचंबित झाले आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना मंडणगड तालुका यांच्या वतीने व वैभव खेडेकर यांच्या मार्गदर्शनाने मंडणगड किल्ले येथे वृक्षारोपण व मंडणगड किल्ले येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। तसेच मंडणगड तालुका ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले। समाज उपयोगी कार्यक्रम हाती घेत मंडणगड तालुका मनसे पक्षाने वाढदिवस साजरा केला। यावेळी सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक यांनी राज ठाकरे यांना 57व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत वाढदिवस साजरा केला। या कार्यक्रमाला मनसे तालुका अध्यक्ष श्री नवज्योत सिंग गौड, उपतालुका अध्यक्ष स्वप्नील पवार, मनसे विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष तेजस घस्ते, नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष श्री राहुल खांबे यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। नमस्कार। महाराष्ट्र नवनिर्माण सेना मंडणगड तालुका यांच्या वतीने माननीय श्री मराठी हृदय सम्राट आणि पक्षाचे संस्थापक आमचे माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या 57व्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही या ठिकाणी मंडणगड तालुक्यामध्ये सर्व
पक्षाचे महाराष्ट्र सैनिक तसेच पदाधिकारी यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपण फळ वाटप तसेच वृक्षारोपण आणि गड किल्ले साफसफाई हा कार्यक्रम आपण राबवलेला आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आज साहेबांचा वाढदिवस आहे। तर या 57 वाढदिवसानिमित्त 57 झाडं या ठिकाणी आम्ही लावलेले आहेत। तर साहेबांचं म्हणणं असतं की गड किल्ले संवर्धन तर हे करावं आणि गड किल्ले चांगले राखले पाहिजेत आणि झाड जगवले पाहिजेत। तर ह्या ठिकाणी आम्ही त्यांना ह्या माध्यमातून वृक्ष लागवडीच्या माध्यमातून आणि ह्या किल्ल्याच्या मंडणगडच्या किल्ल्याच्या माध्यमातून आम्ही त्यांना हे आमच्याकडून भेटवस्तू आम्ही या ठिकाणी दिलेली आहे। कार्यक्रमाचं आयोजन आम्ही ह्या पद्धतीने केलेलं आहे। आज दिनांक 14 जून रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खेडमध्ये माजी तालुकाध्यक्ष संदीप फडकले यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षरोपटे वाटप करण्यात आले। साथी महिला सामाजिक विकास संस्था खेड व संस्थेच्या अध्यक्ष अंकिता गवणे यांच्याकडे झाडे देण्यात आली। त्यांच्या सर्व टीम मार्फत भोसते पाटीलवाडी येथे वृक्षरोपणाचा कार्यक्रम पार पडला। आज चिपळूण येथील देवराईमध्ये महसूल व कृषी विभागातील 125 अधिकारी व कर्मचारी यांनी 4 तास श्रमदान करून 200 झाडांचे वृक्षारोपण केले। देवराईतील स्वच्छता व झाडांना आधाराकरिता काठ्या बांधणे ही कामे देखील करण्यात आली। खेड तालुक्यातील वेरळ गावातील प्रगतशील शेतकरी सदानंद उर्फ आप्पा कदम यांनी हवामान अनुकूल शेती पद्धती म्हणजेच CRA टेक्नॉलॉजीचा अवलंब करत झाडांची यशस्वी लागवड करून इतर शेतकऱ्यांसमोर एक आदर्श ठेवला आहे। तालुका कृषी विभागाच्या सहकार्याने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचा हा खास रिपोर्ट। सदानंद उर्फ आप्पा कदम यांनी हवामान अनुकूल पद्धतीनुसार विविध झाडांची लागवड केली आहे। ही लागवड CRA टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून करण्यात आली आहे। ही पद्धत बदलत्या हवामानाचा योग्य अभ्यास करून केली जाते। वेरळ येथील प्रगतशील शेतकरी सदानंद उर्फ आप्पा कदम यांच्या शेतामध्ये CRA टेक्नॉलॉजी प्रमाणे कशा पद्धतीने झाडांची लागवड केली जाते याची सविस्तर माहिती दिली आहे स्वतः तालुका कृषी अधिकारी रवींद्र माळी यांनी। पाहुयात तालुका कृषी अधिकारी रवींद्र माळी यांनी शेतकऱ्यांसाठी दिलेली उपयुक्त माहिती। सर्वांना नमस्कार, मी रवींद्र माळी, तालुका कृषी अधिकारी, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी। आज आपण इथं आता हवामान अनुकूल शेती पद्धतीपैकी ज्याला आपण CRA टेक्नॉलॉजी म्हणतो, CRA तंत्रज्ञान, क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर, या क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चरच्या ह्या टेक्नॉलॉजी पद्धतीनं आपण आता इथं झाडांची लागवड करत आहोत। तर हे झाडांची लागवड करताना आज आपण इथं फणसाचं झाड लावत आहोत आपण। तर त्यासाठी आपण इथं 2x2चा एक खड्डा काढलेला आहे। त्या खड्ड्यामध्ये पहिल्यांदा साधारणतः आपण उन्हाळ्याच्या शेवटी म्हणजे 15 मे नंतर खड्डे काढून ठेवतो, जेणेकरून नॅचरल लाईटनं किंवा सनलाईटनं त्यातलं फंगस किंवा हे असेल ते मरून जातील। पण आता काय केलं आपण, तरी त्याच्यातून एका दुसरा फंगस राहिला असेल तर मग आपण इथं फंगीसाईड इथं बाजूने टाकलेलं आहे, जेणेकरून पिकाच्या मुळाला फंगसची इन्फेक्शन होऊ नये म्हणून। त्याच्यानंतर या खड्ड्याच्या चारी बाजूला आपण 1-1 मीटरचे अशा PVC पाईप चारी बाजूला आपण खड्ड्याच्या लावतोय। त्याच्यानंतर प्रथम 1 फूट होईपर्यंत एवढी स्टरलाइज केलेली माती आपण त्याच्यामध्ये भरतोय फंगीसाईड टाकल्यानंतर। त्याच्यानंतर माती भरा, थोडं बस 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 बस। त्याच्यानंतर आपण गांडूळ खत टाकतोय तिथं। साधारणतः 2 ते 2.5 किलो गांडूळ खत एका झाडाला येईल एवढं आपण त्याच्यामध्ये टाकतोय। और एका बाजूला बस घे, थोडी माती टाका। त्याच्यानंतर थोडं मातीचा एक थर देतोय। बस घ्या थोडं सुकलं, हा टाका, 1-1 मुठ टाका, 1-1 मुठ टाका, बस बस। थोडंसं खत टाकले आपण। त्याच्यानंतर रोप घ्या। रोप लावताना रोपासोबत असलेली पिशवी काढावी।
खाली हवा खेळते राहावी यासाठी आपण या झाडाच्या बुंद्याला जी पिशवी आहे ती पिशवी काढतोय. रोपाला धरू नका, खाली माझ्या खाली जरा. हा ओके, घ्या जोडमध्ये घ्या, सेंटरला घ्या. घ्या बुजवून आता. माती टाका. ज्याच्यामध्ये रोग जंतू किंवा जीव जंतू कोणते नसतील हानिकारक अशी माती त्याला बाजूने भरून घेतोय. पाईप धरा, पाईप सरळ धरा. पाईप सरळ कर. ठेवल्या त्या पाईपमध्ये दोन एक तर चांगलं कुजलेलं शेणखत असावं, चांगलं कुजलेलं ज्याच्यामध्ये उमणीचा वगैरे प्रादुर्भाव नसलेलं शेणखत असावं, किंवा वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडूळ खत जरी आपण वापरलं तरी याच्यामध्ये त्याचा चांगला रिझल्ट आहे. हा त्या पाईपमध्ये गांडूळ खत टाकायला चालू करा. 1-1 फूट या पाईपमध्ये आपण गांडूळ खत, चांगलं कुजलेलं शेणखत किंवा गांडूळ खत 1 फूट येईल तर एवढं आपण 4ही कोपऱ्यामध्ये टाकत आहोत. याच्यामध्ये खत वापरताना मात्र एक काळजी घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कोणतंच हानिकारक उमणीचं किंवा इतर व्हाईट ग्रेप असेल किंवा इतर कोणत्या कीटक असतील तर त्या नसाव्यात. आपण गांडूळ खत भरल्यानंतर राहिलेलं 1 फूट आपण वाळू रेती ते टाकत आहोत. वाळू किंवा रेती टाकण्याचं कारण हे की वरून पडणारं पावसाचं पाणी त्या खतापर्यंत जाईल आणि त्या खतातले जे न्यूट्रिएंट आहेत किंवा अन्नद्रव्य आहेत ती अन्नद्रव्य झाडाच्या रूट झोनमध्ये, मुळाच्या कार्यक्षेत्रामध्ये ते पोचतील इझिली. त्यासाठी आपण ती वाळू टाकत आहोत जेणेकरून पावसात पडलेलं पाणी त्याच्यामध्ये मुरून ते अन्नद्रव्य झाडाला उपलब्ध होतील. हा पहिलं कारण. दुसरं कारण रेती टाकण्याचं दुसरं कारण हवा सुद्धा रूट झोनमध्ये खेळती राहावी. त्या 2 कारणासाठी आपण ते टाकतोय. आता जसं जसं म्हणजे गांडूळ खत असेल किंवा कुजलेलं शेणखत असेल चिलेटेड फॉर्म सारखं ते काम करतंय. म्हणजे स्लो रिलीज राहतं ते झाडाला आवश्यक असणाऱ्या मात्रेमध्येच पडणाऱ्या पावसाच्या पाण्यासोबत ते आवश्यकतेप्रमाणेच झाडाला ते मिळतंय. त्यासाठी खरं तर ही तंत्रज्ञान वापरतो आपण. म्हणजे जास्त खतामुळे झाडाला इजा सुद्धा पोहोचू नये आणि जे ताण पडतो त्या ताण पडण्याच्या काळामध्ये आपण हे जे आता पाईप आहेत ज्याच्यामध्ये रेतीवर टाकले, खाली गांडूळ खताचा 1 फुटाचा थर दिलाय, त्या जर पावसाचा खंड पडला, आता महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागामध्ये पावसाचा मोठा खंड पडतोय, अशा काळामध्ये त्या 4 कोपऱ्यामध्ये आपण पाणी सुद्धा दिलं तर ते खत प्लस ते पाणी त्या झाडाच्या ऍक्च्युअल रूट झोनमध्ये पोचतंय. त्यामुळे झाडाची वाढ जोमदार होते. यासाठी हे तंत्रज्ञान आपण वापरतोय. आणि आता कृषी विभागामार्फत प्रत्येक गावामध्ये हे क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर या टेक्नॉलॉजीनुसार किमान 4 ते 5 हेक्टरची लागवड होईल असं आमचं नियोजन आहे. आणि यावर्षी आम्हाला जवळजवळ 400 हेक्टरचं लक्ष्यांक या तालुक्याला फळबाग लागवडीचं प्राप्त आहे. या CRA पद्धतीनं जास्तीत जास्त लागवड होण्याचा आमचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांनी वेरळ येथील प्रगतशील शेतकरी सदानंद उर्फ आप्पा कदम यांनी केलेल्या शास्त्रशुद्ध लागवडीची पाहणी करून त्याप्रमाणे या पद्धतीचा अंगीकार करावा असे तालुका कृषी अधिकारी रवींद्र माळी म्हणाले आहेत. हे पूर्ण लागवड झाल्यानंतर पाईप ज्या पद्धतीने आपण 1 फूट गांडूळ खत व 1 फुटापर्यंत रेती भरली ते पाईप आपण आता काढून घेतो इथं. आणि आपण इथं बघताय आता ही 4 कोपऱ्यामध्ये रेती आणखी हे जे 4 पॉईंट झाले, जर पावसाचा ताण पडला किंवा पावसातला खंड पडला तर या ठिकाणी आपण पाणीही संबंधित झाडांना देऊ शकतो जेणेकरून त्याच्यातून पाणी प्लस खाली जे गांडूळ खत आहे त्या गांडूळ खतातील अन्नद्रव्य झाडाच्या रूट झोनमध्ये डायरेक्टली पोहोचतील. तर या CRA तंत्रज्ञानानुसार क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर हवामान अनुकूल शेती पद्धती
याच्या तंत्रज्ञानानुसार आपण आज माननीय सदानंदजी कदम यांचं प्रक्षेत्र मौजे वेरळ येथील प्रक्षेत्रावर आपण या झाडांची लागवड केली आहे. तर मी आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांना आवाहन करतो, ज्यांना या CRE तंत्रज्ञानानुसार आपल्या शेतामध्ये लागवड करू इच्छितात त्यांनी सदर प्रक्षेत्रावर भेट द्यावी. सध्या इथं डेमो आम्ही घेत आहोत. शिवाय संबंधित होस्ट फार्मर आमचे सदानंदजी कदम सुद्धा आपल्या इथं उपस्थित आहेत. त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या देखरेखीखाली आम्ही आज इथं लागवड केली आहे. तर या प्रक्षेत्रावर तालुक्यातील शेतकऱ्यांनी भेट द्यावी व संबंधित तंत्रज्ञानाचा फायदा घ्यावा व ते तंत्रज्ञान आत्मसात करावं, असं एक मी आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आवाहन करतो. रोहा तालुका राष्ट्रवादीच्या काही नगरसेवक व पदाधिकारी यांनी शिवसेना रोहा तालुका प्रमुख ॲडव्होकेट मनोजकुमार शिंदे यांच्यावरती पत्रकार परिषदेमध्ये केलेल्या टीका व आरोप जिवारी लागल्याने आज शनिवारी ॲडव्होकेट मनोज शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी तालुका कार्याध्यक्ष समीर शेडगे यांच्यावरती कडकडीत टीका केली आहे. लवकरच अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा देखील मनोजकुमार शिंदे यांनी समीर शेडगे यांना दिला आहे. पाहुयात मनोजकुमार शिंदे यांच्या पत्रकार परिषदेतील काही मुद्दे. माझे आणि शेडगे कुटुंबियांचे चांगले संबंध आहेत, मी ठेवलेत, कारण मी ज्याच्यावर जीव लावतो त्याच्यावर पूर्णपणे जीव लावतो. काय आजही मी पत्रकार परिषद घेण्यापूर्वी त्यांच्या बंधुराजांना मेसेज करून सांगितलंय, सॉरी आज मला बोलावं लागतंय. काय हे मी जपलंय. मी कुठेही उगाच कोणाचंही नाव घेत नाही. माझ्या संपूर्ण पत्रकार परिषद बघा. माझ्या पत्रकार परिषदेला रोह्यातील 50% पेक्षा जास्त बुजुर्ग लोकांनी सॅल्यूट केलाय की तुमच्या पत्रकार परिषदा या अभ्यासू असतात, एकसंध असतात, तुम्ही जे बोलतात ते तंतोतंत खरं असतं असं बोलणारे तुमच्यासारखेच अनेक ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीतले पण होते, राष्ट्रवादीतले पण आहेत. हे सगळं तुम्हाला फक्त आज तूर्त सांगतो, त्यामुळे तुम्ही वाहत जाऊ नका म्हणून सांगितलं की बेगामे शादी में अब्दुल्ला दिवानासारखे दिवाना होऊन फिरू नका. वेळ काळ येते आणि वेळ येणार आहे, त्याला आम्ही बघू काय करायचं आहे. तो आम्ही जाहीर बोलत नाही, आम्हाला करता येतं काय करायचं आहे ते, आणि निश्चित करणार. या मनोज शिंदेमध्ये ताकद देखील आहे. जर मी ठरवलं तर रोहा नगरपालिकेवरती 17च्या 17 उमेदवार उभे करण्याची हिंमत मनोज कुमार शिंदेमध्ये आहे. हे तुमच्यातही नव्हती. समीर शेडगे तुम्हाला सांगतोय, मी स्वतः सांगतोय, मी स्वतः 17 उमेदवार उभे करू शकतो, एवढी ताकद आहे. येणार आणि तुम्हाला कोर्टात खेचणार, हे तर निश्चित. समजलं? कारण मी जे काम करतोय हे समाज विघातक घटना ज्या वेळेला घडतात त्यावेळेला मी त्याच्यापासून काहीतरी समाजाला घडवण्यासाठी प्रयत्न करतो. असा कुठला तरी आणून कोणाला उभा आणून त्या मनोज कुमार शिंदेला तुम्ही बदनाम करू शकणार नाहीत. कारण मनोज कुमार शिंदेची पद कोर्टात उभी राहून झालेली पद आहे, तुमच्यासारखी नेत्यांच्या दारोदार फिरून झालेली नाही. दुसरी गोष्ट, डबे पोचूनही झालेली नाही. काय डबे पोचूनही झालेली नाही. मनोज कुमार शिंदे हा स्वतःच्या हिमतीवरती उभा झालेला वकील आहे, कार्यकर्ता आहे, नेता आहे. समीर शेडगे हा परिपक्व नेता नाहीये, हा कटपुतली. काय ही कटपुतली आहे, बाहुला आहे, बाहुला राजकारणातला. आज इकडनं उड्या मारणार, तिकडं उड्या मारणार, आणि तसला राजकारण करणार समीर शेडगे हा परिपक्व नेता होऊ शकत नाही. शॉर्टकट सांगतोय की आता जे ज्यांच्याकडे गेलेत, नाव घेत नाही कोणाकडे गेलेत, सगळ्या जग जाहीर आहे, त्यांनी या समीर शेडगेच्या मुलीवरती गुन्हा दाखल केला होता. आणि त्या गुन्ह्यात काय केलंय मी हे मी आता सांगत नाही. जर काय केलं तर मी तुम्हाला उत्तर देईन. समजलं? त्याच्यातूनही काढणारा मनोज कुमार शिंदे होता. पोरगी रडत होती, आई रडत होती, बापही रडत होता. तिघांना धीर देणारा मनोज कुमार शिंदेच होता, दुसरा कोण आला नव्हता. त्यातनं बाहेर काढणारा पण मनोज कुमार शिंदेच. याच्यात तरी जाण नसावी माणसाला. म्हणून काय सांगितलं की हा समीर शेडगे हा कोणाचाच होऊ शकणार नाही. काय कोणाचाच होऊ शकणार नाही. यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.
आहे